आइए देखते हैं दर्शन मजा आएगा। रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे। काय शे पब्लिक, मी आहे सोन्या पाटील आणि सोन्या पाटील सुपारी फोडायला गावाला निघालेला. आता सुपारी कोणाची फोडायची आहे ती तुम्हाला ब्लॉगच्या एंडिंगला सांगतो. पहिला ब्लॉग बघून घ्या. ही पोरगी आहे की नाही आमच्या दिदी काही दिसायला आलेली, हिने कॅमेरा बघितल्यावर ही गेली तिथं हलवून. आणि आमच्या दिदीने पण तसली सेम कपडे घातले होते बघा, त्यामुळे काय कळालंच नाही. ही गोष्ट आहे की नाही, परत ना दिदीला गाडी देऊन सांगितल्यावरती दिदीला आणि आम्हाला काय हसू कंट्रोल होऊन चालतं. जाऊ दे, त्या पण दिदीला काहीतरी वाटलं असेल म्हणताना पळून गेली असेल. परत ना 11:30 वाजल्यानंतर आहे की नाही आम्ही पोचलो होतो पुण्यात. पुण्यात पोचल्यावर की नाही पहिला म्हणलं गाडीत सीएनजी भरून घेऊया, नाहीतर परत अवघड होऊन बसायचं. ते जाऊ दे भावानो, आपल्या घरात लवकरच लग्नाचा विषय चालू आहे आणि आमच्या घरातल्यांचं असं म्हणणं होतं की पहिला कलियल मग लग्न. जरा समजून घ्या, माझा जरा सूरज चव्हाण चालतात, थंडी नव म्हणतात. थंडी घालवायसाठी चहा पिऊन घेतलो आणि परत निघालो आपापल्या मार्गाला. परत झोप यायला लागली म्हणताना की नाही परत एक रेडबुल घेतलो बघा, आणि रेडबुल पिल्यावर की नाही झोप जात्या. फायनली 7-8 तासाचा प्रवास करून आम्ही नागज मध्ये येऊन पोहोचलो होतो. नागज मध्ये आल्यावर जरा गाड्या एक्सचेंज केल्या. फायनली नाही घरापाशी पोहोचल्यावर घर बघितल्यावर जरा बरं वाटलं. गाडीतनं खाली उतरल्यावर नाही त्याच्यातनं धूर निघालेला तोंडातनं ते, कारण की गारठ्यात तेवढं होतं म्हणताना मी जाऊन बसलो चुली पुढे. गारठ्याने नाही माझं तोंड कसं वाजत होतं बघा. असू दे म्हणलं, मर्द को कभी थंडी नाही वाजत म्हणताना आपले केस कापून घ्यायला आलतो बघा. केस कापून आपल्याला जायचं होतं सुपारी फोडायला. आणि सुपारीचा विषय आहे की नाही नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवतो भावानो.